चांगलीच असणार, त्याची रेटिंग काही अशी जटरपटर नसणार, काहीतरी चांगलीच असणार. पण आता त्याच्यातून किती लोकांनी काय केले, तर आता ती जी यांची फ्रेंडची मैत्रीण आहे ना, सॉरी फ्रेंडची बहीण आहे ना, तर ती अक्षता, तर तिने अराउंड ह्याच्यानी केलंय, काय बोलतात त्याला, पेस मधला केले, पेस मधला. ती पण युनिव्हर्सिटी खूप चांगली आहे, म्हणजे ती पण न्यूयॉर्कलाच आहे, पण ती चांगली आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे की तुझा नसेल, तुझा दाखव म्हणजे तुझा कोर्स नसेल त्याच्यामध्ये, म्हणून ती तुला दाखवली नसेल वगैरे. सो ही पण मी तर ऐकलंय, ही युनिव्हर्सिटी ऐकली आहे, म्हणजे कधी कधी येतं त्यांचं ते असं ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे असं. सो आय थिंक सो ही चांगलीच असेल. पण आता काय माहिती कसं असतं, थोडंसं ते डॉम बीम मध्ये पण राहायचं आहे, राईट. सो त्याच्यामध्ये तुला तशी समजा डॉम मध्ये राहायला झालं किंवा काय झालं किंवा कसं राहतोस त्याच्यावर आहे, त्याच्यामध्ये पण लोक वगैरे भेटायला पाहिजेत ना, मोस्टली असणार. पण जर असं असेल, म्हणजे त्यांचं म्हणणं काय की तो नंतर एकदा तू झालास ना सगळं पास आउट वगैरे, तर तू कधी पण राहू शकतोस, म्हणजे इकडे जॉब बी तुला इथे भेटू शकतो किंवा काय असं करू शकतो. पण ते 2 वर्षासाठी जर तुझं, कारण आपण बरंच, त्यांचं म्हणणं काय की बरंच पैसे इन्व्हेस्ट करणार, तो त्याचे 2 वर्ष इन्व्हेस्ट करणार तिथे, तर त्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना, असं नुसतं कुठं पण माहित नाही ना की कसं आहे काय. ओके. मग तू तिला हे नाही विचारायचं की हे लाईव्ह वगैरे ही युनिव्हर्सिटी कशी आहे, ती तिला विचारायची होतीस ना. एक काम करतो का तू आता इथून याचं काय बोलतात त्याला, पण त्याला कसं माहिती असेल ना, मी त्याला फोन नाही लावला ऍक्च्युली कधीच. हे जयेशला विचारायचं होतं, त्यांनी जेव्हा ऍडमिशन घेतलं राईट, तर त्याच्या पण बहिणीचं ते बी फार्मच होतं राईट. शुभांगीचं ते, शुभांगीच नाव आहे ना तिचं, शुभांगीच आहे तिचं पण. राणीचं ते मला असं वाटतं की तिने पण बॉस्टन वरनच केलं, बी फॉर्म वरनं त्याच्या बहिणीने. मग त्याला विचारलं, तिला विचारलं असंच तर. हा, जर हे बघ, जर त्यांनी फॉर्म भरले असतील किंवा तिला माहिती असतील राईट गोष्टी, तिने केलंय बी फॉर्म मधनच केलंय ना तिने ते एम फॉर्म म्हणजे एम एस, तर तिची पण सेमच, म्हणजे बाकीच्यांना विचारलंय ना त्यांची बी फॉर्म होती, पण त्याचे लांबचे, तर हे ओळखीचं आहे ना, तर तू त्याला विचारू शकतोस की ही ह्याच्यात मला ऍडमिशन भेटलंय, पण ही तू राणीला विचारशील का ही युनिव्हर्सिटी चांगली आहे का. म्हणजे आपल्याला एकदा, म्हणजे जर काहीच नाही झालं ना, सो तेवढं तरी खात्री राहील ना की ती कशी आहे काय ती. LIU मेडिकल.
तर त्याच्यात लिहिलं की LIU Island University has reviewed mixed reviews from student and alumni with some praising the school and its community, faculty and location, while other criticize the cost, administration and lack of resources. म्हणजे असंच रिव्ह्यू टाकला ना मी, तर त्याच्यामध्ये सांगितलंय की कॉस्ट ऑफ द स्कूल इज सो एक्सपेन्सिव्ह, सम ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे काही कम्युनिटी चांगली आहे, डायव्हर्स स्टुडंट बॉडी अँड मेनी क्लब्स अँड ॲक्टिव्हिटीज, others say campus life will be more involved and there is a disconnected between Brooklyn and the LIU post campus. Faculty, some say the faculty is excellent and accessible and that professors are well educated and eager to help the students. असं काय 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 आहे रिव्ह्यूज. रिव्ह्यूज बघायला लागतील, रिव्ह्यूजवर किंवा त्या गोष्टींवर जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला तो जो माणूस आहे त्याला तू विचार ना का बाबा तुम्ही एवढे पैसे टाकणार आहे तर तुझ्या युनिव्हर्सिटीमध्ये टाकणार, मला युनिव्हर्सिटी मला दिल्यास तू, तर त्या सगळ्या व्यवस्थित आहेत ना असं त्याला बोल ना. इन्शुरन्स लागेल ना तुला ₹500. रुपये का डॉलर? तेवढं आहे ना. आणि ती ब्रुकलिनची काय बोलतात त्याला, बॉस्टनचं काय नाव आहे, बॉस्टनचं नाव काय, बॉस्टनच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय,
1-2 दिवस दे मला, मग मी यांना विचारते आणि एक बघून. काय कोणाला? कोण लोक? मग तुझं काय म्हणणं आहे? काय? हम्म, हम्म, ओके. फार्मसी ही पण जी आहे ना, एक मिनिट थांब. त्यांनी ऍक्च्युली त्यांनी कसं आहे ना, की त्यांनी विचारलेलं आहे की कसं आहे काय, त्यांनी विचारलेलं आहे ते, म्हणजे त्यांच्या फ्रेंड्सना. तर त्यांनी फक्त एवढं सांगितलं की ते बॉस्टन वरनं जे आहे राईट, तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे, असं आहे. त्याच्यामधनं त्यांनी केलेलं आहे. हो, म्हणजे बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. हम्म. हम्म. हा तेच ना. बघू. नाही, हे टाकते, मेसेज टाकून देते, टाकते. कजिनची स्पेलिंग काय? हॅलो, कजिनची स्पेलिंग COUSIN, राईट? SIN. SIN. हां. अरे ते त्यांना विचारते एका ठिकाणी, तर मी असं टाकते कझिन टाकते, हे नाही टाकत की माय ब्रदर वगैरे, मग लगेच सगळ्यांचे फोन येतील बेटर.
Tuesday, November 7, 3 p.m. बोल. माझं म्हणणं काय आहे ना की तू अजून 4-5 जण असतील राईट माहितीतले की ज्यांनी केले राईट. माझं तर म्हणणं की त्याच्याकडे त्याला त्याला विचारशील. मला असं वाटतंय. ह्याला कोणाला कायचं नाव, जयेशला विचारशील तू. त्याला तो सांगेल तुला. उद्या कॉल कर त्याला आणि त्याला बोल की मला असं असं भेटलंय, तर मला समजत नाहीये की तिथे जाऊ का बॉस्टनला वगैरे जाऊ आणि असा असा प्रॉब्लेम आहे आता सध्या. कारण त्या लोकांनी ऍडमिशन केलेलं आहे ना, त्यांना माहिती असेल राईट की कधी टर्म चालू होतात कधी नाही. आणि ती राणी राणी तुला सांगेल, चांगलं सजेशन आहे इवन. म्हणजे जे काय आहे राईट त्याची बायको पण आता त्यांनी पण केलेली आहे राईट. सो या सगळ्यांना माहिती असेल, त्यांनी जिने केलंय तिथून तर त्यांना चांगली आयडिया असते ना कुठलं टर्म कधी चालू होतात काय होतात. त्यांनी नाही केलंय रे, म्हणजे ती राणीनी केलंय राईट आणि त्याची त्याच्या बहिणीने बॉस्टन वरनं केलंय. हा आणि तिला कॅलिफोर्निया, आता आय डोंट नो, ती बॉस्टनला होती एवढं मला माहितीये. सो तू त्याला विचारू शकतोस आणि तो जर नसेल राईट त्याच्याशी नसेल ना हे होत, तर राणीला माहिती असेल ना. राणीला चांगलं माहिती असेल. बहीण आहे त्याची. Oh no, Nebu, I forgot to come to pick you. Bro, are you rebooted me? कोण आलंय? Yes. यश आला. She left. It was Freya. Oh, Priya. And this one? Oh. Are you And there? Okay. मी विसरले त्याला आणायला होतं. Okay, guys, sorry, but we're going to have to close it. Okay, bye.